संघाचे टीम ओनर अभिदादा नसतील तर त्यांच्या वतीने अन्य कोण प्रतिनिधी असेल त्यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. या दरम्यान अधिश्री स्पोर्ट्स कारले संघाचे टीम ओनर राकेशजी पाटील यांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान केला जाईल. मी संदेश गुंजाळ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अधिश्री स्पोर्ट्स कारले संघाचे टीम ओनर संदेशजी पाटील यांचा यथोचित मानसन्मान केला जातोय. सलग दुसऱ्या वर्षी त्याने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि सहभागी झाल्याबद्दल आपण पाहतोय टीम ओनर राकेशजी पाटील यांचा शुभ सन्मान येथे केला जातोय. हर्षद पाटील शेवटच्या चेंडूवर कॅच टिपली होती. ज्या क्षेत्ररक्षकाने शेवटच्या चेंडूवर कॅच टिपला होता असा हर्षद पाटील पॉइंट रिझनला तो होता आणि त्याला मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन ते सन्मानित केले जाते. केतन पाटील यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे हर्षद याला. धन्यवाद प्रितेश. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन चालतो या शानदार मॅचकडे जिथे पहिली ओव्हर खेळण्यासाठी अर्थातच आपण स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय प्रमोद राऊत, नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय मनीष माने आणि गोलंदाजी मार्कवरती स्मित संतोष म्हात्रे. पहिलाच बॉल प्रचंड वेग आहे, टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला आणि साधारणतः 16 ते 17 वर्षाचा खेळाडू आपण पाहतोय स्मित संतोष म्हात्रे, ज्याने या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं सर्वांनाच प्रभावित केलेलं आहे. कमी वयामध्ये ज्याने आपल्या गोलंदाजीचं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केलं. आहा, चांगला बॉल आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे नक्कीच अपील जोरकस केलेली आहे, परंतु इथे मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. अर्थातच प्रमोद राऊत आणि त्याच्या बरोबरीनं मनीष माने ही जोडी मैदानावर आलेली आहे. तर पहा, गोलंदाजी करणारा मित्र आपण पाहतोय अर्थातच स्मित आणि विकेट किपिंगसाठी संतोष. म्हणजे एका बाजूला वडील आणि एका बाजूला मुलगा अशी आपण पाहतोय रंगत मैदानावरती. विकेट किपर स्वतः संतोष म्हात्रे स्मितचे वडील आहेत आणि स्मित आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल प्रचंड वेग, दुसऱ्या बॉलवरती सुद्धा डॉट बॉल, तिसरा बॉल. आहा, तिसरा बॉल, काय गोलंदाजी केली आहे. परंतु इथे मात्र पंच शैलेश मायडिक यांचा वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. पहिलेच 2 बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळले, तिसऱ्या बॉलवरती नक्कीच बॉल खूप चांगला होता, परंतु इथे दिशा मात्र तेवढी चांगली नव्हती आहे. परंतु स्मितने कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलोय प्रतिस्पर्धी संघाला ज्याने खऱ्या अर्थानं पराभूत केलेला आहे, किंबहुना गोलंदाजीने आपल्या संघाला विजय सुद्धा प्राप्त करून दिलेला आहे. बेरसे गावचा खेळाडू आज खऱ्या अर्थानं अलिबाग तालुक्यामध्ये गाजताना आपल्याला दिसत आहे. येणाऱ्या आगामी काळामध्ये हाच खेळाडू तुम्हाला व्यावसायिक खेळ स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. पुन्हा एकदा प्रचंड वेग आहे, परंतु नक्कीच इथे पुन्हा एकदा दिशा व्यवस्थित नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 1 धाव एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. आतापर्यंत धावफलकावरती 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पुन्हा एकदा स्मित चांगली गोलंदाजी करतोय. अजून देखील 4 बॉल्स मात्र शिल्लक असतील. आहा, फुलटॉस बॉल. इथे पंचांकडे पाहिले कटाक्ष नजरेने, परंतु कोणत्याही प्रकारचा इशारा आला नाहीये. डॉट बॉल मैदानावरती येत आहे. स्मितचा आपण आज विचार केला तर त्याने एकही धाव मात्र बॅटने दिलेली नाहीये. एक्स्ट्रा धाव त्याने जरूर दिल्या, 2 वाईट चेंडू फेकले जरूर, परंतु 2 वाईट चेंडूचा अपवाद वगळता 3 बॉल्स मध्ये त्यांनी प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकलेला आहे. ज्या खेळाडूने 6 बॉलमध्ये 6 षटकार मारलेले आहेत अशा प्रमोद राऊतला त्याने मात्र मैदानावरती येथे खऱ्या अर्थानं नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. वेस्ट हाईट साठी आपण आता थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील की हा चेंडू कमरेच्या वर आहे, कमरेच्या खाली आहे.
कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आणि येथे या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण इथे चेक करणार आहोत की हा चेंडू कमरेच्या वर आहे की कमरेच्या खाली आहे, त्यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. आत्ताच्या आधुनिक क्रिकेटमध्ये, या फास्ट क्रिकेटमध्ये, मॉडर्न क्रिकेटमध्ये आपल्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहेत. या टेक्नॉलॉजीचा वापर देखील आता आपण सातत्यानं करत आहोत. एक चांगला क्रिकेट खेळता यावा, एक स्टँडर्ड क्रिकेट खेळता यावा, या अनुषंगानं आपण प्रत्येक गोष्टीचा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपयोग करत आहोत. तीन बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. स्मिथने प्रभावित केलेलं आहे. 2 वाईट चेंडूचा अर्थातच आपण वापवत वगळता. आता या बॉलवरती पाहूया काय होणार नक्की. नो बॉल आहे. पंचांनी या ठिकाणी थर्ड अंपायरने नो चेंडू घोषित केलेला आहे. त्यामुळे इथे नो चेंडू आम्हाला मिळालेला आहे. एक धाव एक्स्ट्रा ऍड होईल, अतिरिक्त ऍड होईल. आणि आता 2च चेंडू फक्त झालेले आहेत. 4 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्मिथ राईट मोर द विकेट. हा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आलाय आणि पकडले कॅच. परंतु इथे मित्रांनो फ्री हिटचा बॉल होता. हे सुद्धा लक्षात असणं फार गरजेचं आहे, कारण कित्येक वेळा मी पाहिलं की फ्री हिटचा बॉल आणि मग क्षेत्ररक्षकाने कॅच पकडला आणि सेलिब्रेशनसाठी हवेमध्ये उडवला. ही असे किस्से मी कित्येक वेळा पाहिलेले आहेत. परंतु इथे मात्र एक चाणाक्ष असा क्षेत्ररक्षक होता, त्याला माहिती आहे फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे इथे धावा नक्कीच फलंदाज बाद होणार नाहीये. 4 धावा धप्पलकवत आलेले आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ मैदानावरती. स्मिथ म्हात्रे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय, प्रतिस्पर्धी संघाला इथे रोखण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय जय हनुमान मल्याण या संघाचे खेळाडू आपण पाहतोय, अर्थातच मनीष माने. बॅटची एज लागली, कॅचची नामी संधी आणि इथे मात्र स्मिथने मनीष माने सारख्या फलंदाजाला बाद केलंय.
राऊतची कॅच. सचिन घरत याने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलेला आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर टाकला होता. दुसरा बॉल मात्र नक्कीच त्याने स्टंपमध्ये फेकला होता. परफेक्ट कनेक्शन झालं नाहीये. आणि संघाचा बाइंडिंग फॅक्टर अर्थातच या संघाचा कॅप्टन प्रमोद राऊत याला तंबूत पाठवलेला आहे. पाहूया नवीन फलंदाज कोणता येणार आहे. साहिल भगत हा नवीन फलंदाज मैदानावरती आलेला आहे. साहिलची देहबोली खूप स्ट्रॉंग आहे आणि आपल्या संघाला आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. शामनी स्पोर्ट चौल संघाचे संघमालक आहेत निलेश नाईक, यांचा देखील मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तदनंतर सिया वॉरियर देवघर या संघाचे संघमालक आहेत. अर्थातच एक डॅशिंग अँड डायनॅमिक व्यक्तिमत्व सन्माननीय सचिनजी राहुल साहेब यांचा देखील मी आभार व्यक्त करतो, ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढाकार घेतलाय. आणि आता त्यांचा संघ पाहूया खूप चांगला परफॉर्मन्स करताना दिसत आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये स्मिथने फक्त 4 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हरमध्ये संचित घरत आले. सचिन घरतने सुद्धा प्रमोद राऊत सारख्या फलंदाजाला बाद केलंय. साहिल मात्र मैदानावरती आलेत. पाहूया साहिलवरती आता संपूर्ण जबाबदारी असणार आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा. आहा चांगला बॉल हलक्या त्याने स्टिअर करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू गेला. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धावेने मात्र काम होणार नाहीये. जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, आव्हान टिकून ठेवायचं असेल तर नक्कीच तुम्हाला बेभान, बेधुंद, बेधडक, विस्फोटक, आक्रमक अशा पद्धतीची फलंदाजी मैदानावरती करावी लागेल. कारण आताच्या या क्रिकेटमध्ये मित्रांनो 5 ओव्हर्स असतात. या 5 ओव्हर्समध्ये तुम्हाला जास्त डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळता येणार नाहीये. पुन्हा एकदा सचिन घरत. चांगला फटका. नक्कीच मी या ठिकाणी सांगितलं, फटक्याला सरळ केले कन्वर्ट. मोठ्या फटक्यामध्ये सीमा पार येतोय ब्रँडेड षटकार. संघामध्ये खेळत आहे आल्या पावली त्याने एक तडाखेबंद स्ट्रोक मारलेला आहे. 6 धावीच्या साह्याने धाफलकावरती 12 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. चांगली सुरुवात केली दर्शन पोळकर म्हटलं की एक चांगला फलंदाज, एक चांगला गोलंदाज. आता पाहूया नेक्स्ट मॅच मध्ये नेक्स्ट बॉलवरती कसा खेळ असेल. आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटची एज लागली आहे. बॅटच्या टोला हा बॉल लागला आणि एक धाव तर घेतली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केल्या. दर्शन पोळकर म्हटलं की मित्रांनो हा देखील चांगला फलंदाज आहे. खऱ्या अर्थानं खानावशी नाईटची स्पर्धा मला अजूनही आठवत आहे. त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट म्हणून याच दर्शनने तो अवॉर्ड, ते चषक जिंकलं होतं. तो आता फलंदाजीमध्ये आला आणि फलंदाजीमध्ये सुद्धा त्यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिले 4 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. धावफलकावरती आतापर्यंत 14 धावा आलेल्या आहेत. सचिन घरत खूप चांगला कमबॅक केला. एक षटकार जरूर आला परंतु तदनंतर इथे रोखलंय. पुन्हा एकदा मोठा फटका. दर्शनच्या बॅटमधून तडाखेबंद स्ट्रोक, बेधुंद स्ट्रोक पाठवला सीमारेषा पार. विलोभनीय फटका, षटकार. लावतात ना तेव्हा आपल्या कोकणातील हळदीची आठवण येते, बरोबर ना? जाऊया मॅचच्या दिशेनं. अर्थातच कोकणातील हळद म्हणजे फार वेगळी असते हळद, कारण बरेचसे बाहेरची मंडळी मात्र या ठिकाणी कोकणात येत असतात. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आणि बरोबर मधोमध पकडलंय. फुलटॉस बॉल वरती फलंदाज दर्शन बॅक टू द पॅव्हलियन.
वरती आपण पाहतोय तो म्हणजेच प्रतीक आलेला आहे, प्रतीक नाईक. पुणे गावातील प्रतीक आपण पाहतोय या वर्षामध्ये ज्याने संपूर्ण कुरुलटे चिंचोटी या असोसिएशन मध्ये आपला बोलबाला ठेवलेला आहे, खऱ्या अर्थानं ज्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केलेला आहे. आज पाहूया आपल्या समाजाच्या या प्रीमियर लीग मध्ये आहेत, या प्रीमियर लीग मध्ये पाहूया कशा पद्धतीने प्रतीकचा खेळ असणार आहे. कित्येक स्पर्धेमध्ये प्रतीकने हाफ सेंचुरी सुद्धा लगावलेले आहे, आपल्या संघाला नेहमीच त्यांनी विजय प्राप्त करून दिलेला आहे, मॅन ऑफ द सिरीजचे अवॉर्ड सुद्धा जिंकलेले आहेत. आज पाहूया कसा खेळ असेल. साहिल मात्र इथे स्विचिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र थर्डमॅनच्या दिशेने गेला, सीमा पार, येतो एक चौकार. स्मिथच्या चौकार आलेला आहे. अजून देखील 5 बॉल मात्र शिल्लक आहेत स्मिथचे. हा हा जबरदस्त बॉल आहे, खोलो टप्प्याचा बॉल बघा. खूप चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन पाहायला मिळतोय. जेव्हा चेंडू रिलीज करतो ना, रिलीज करत असताना फलंदाजाचं फुटवर्क मुवमेंट सुद्धा तो रीड करतोय आणि त्याच पद्धतीने ते गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती जरी चौकार आला असला तरी दुसरा बॉल त्याने डॉट काढलाय. साहिल सारख्या फलंदाजाला जागेवरती त्याने थांबवलंय. 4 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. पहिलेच 2 बॉल कंप्लीट झाले, तिसरा बॉल असेल या षटकातील. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, चांगला फटका खेळून काढलेला आहे, चेंडू मात्र सरळ गेला, सीमा रेषा पार, चौकार. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको बरोबर आता 12 मिनिटे पूर्ण झालेत, 12 मिनिट्स कंप्लीट झालेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना सवय आहे की 4 ओव्हर्स पूर्ण करून 5वी ओव्हर तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये सुरू करायची आहे. याची नोंद मात्र दोनही संघांनी घ्यायची आहे. आतापर्यंत 28 धावा धफलकेवरती आलेल्या आहेत. पहिलेच 3 बॉल या ठिकाणी स्मिथने फेकले, त्याच्यावरती 2 बॉलवरती स्विच हिटला चौकार आलेले आहेत. अजून देखील 3 बॉल्स मात्र शिल्लक. आता मात्र बॅकवर्ड डी पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. आहा इथे मात्र जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्र खाली आहे आणि चेंडू मात्र सरळ गेला, सीमारेषा पार, चौकार. बत्तीस धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पहिलेच 4 बॉल्स मात्र कंप्लीट झालेले आहेत. अजून देखील 2 बॉल शिल्लक. चांगली गोलंदाजी करतोय, परंतु क्रिकेटचा असा खेळ आहे, या खेळामध्ये कधी आपल्या बाजूने चांगल्या गोष्टी घडतील, कधी नाही घडणार, परंतु खचून जायचं नाहीये. शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देणं हे प्रत्येकाचं काम आहे. चांगला बॉल आहे, प्रचंड वेग आणि त्याच वेळेला या ठिकाणी खोल टप्प्याचा बॉल. फलंदाजाला इथे मात्र पुन्हा एकदा आश्चर्यचकित केलं, अचंबित केलं. 5 बॉल आतापर्यंत झालेत. कमबॅक केला स्मिथ मात्रेनं, परंतु धावसंख्या देखील आता आपण पाहिली तर 32च्या घरामध्ये पोहोचले. 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा स्मिथ मात्रे. शेवटला बॉल खोल टप्प्याचा, त्या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव मात्र घेतलेली आहे आणि अशा वेळेला 3 ओव्हर्स मात्र मैदानावरती कंप्लीट झाल्या. बॅटिंग करत असताना श्रावणी स्पोर्ट चौली या संघानं धावफलकावरती 33 धावा पूर्ण केल्यात. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर, जो पहिल्या सामन्यामध्ये आणि दुसऱ्या सामन्यामध्ये जो जिंकलेला संघ आहे साई इरा पुरस्कृत BCC अगरसुरे आणि विरुद्ध सिद्धी अँड समंता 11 कुरुळ या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही संघांना माझी विनंती आहे की इनिंग ब्रेक झाला की आपण लगेचच या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे. 13 मिनिटे आणि 58 सेकंद झालेली आहेत, म्हणजे जवळपास 14 मिनिट्स पूर्ण झालेले आहेत. अजून आपल्याकडे 6 मिनिट शिल्लक आहेत. या 6 मिनिट्समध्ये तुम्हाला 4थी ओव्हर पूर्ण करून 5वी ओव्हर मात्र पूर्ण करायची आहे. जेव्हा जेव्हा या ठिकाणी मैदानावरती
ड्रिंक ब्रेक्स असेल किंवा एखादा चौकार गेला किंवा षटकार गेला डीजे वाजवला तर या ठिकाणी मात्र टायमिंग थांबवलं जातं. याची सुद्धा नोंद प्रत्येकाने घ्यायची आहे. दर्णे गुरुजी त्यांच्या स्कोररच्या सोबतच त्यांनी स्टॉपवॉच सुद्धा तेच लावत आहेत. परफेक्ट कनेक्शन त्यांचं आहे प्रत्येक गोष्टीसोबत. कारण तसं पाहायला गेलं तर त्यांनी ही ॲक्टिव्हिटी आत्ताच सुरू केलेली आहे. पहिली ही ॲक्टिव्हिटी त्यांची नसायची, परंतु आता पाहूया एवढ्या गोष्टी सायमल्टेनियसली चालवणं तेवढं सोपं नाही आहे. परंतु बघा ना, एखादा स्कोअर बसवला तर साधेच स्कोरिंग करत असताना तो चुकत असतो. परंतु दर्णे गुरुजींचं बघा धावा, त्यानंतर विकेट्स, त्यानंतर ओव्हरचे बॉल, मग त्याच्यामध्ये डॉट बॉल, नो बॉल, किती विकेट्स, हॅट्रिक, अगदी सगळं लिस्टच माझं बघून सुद्धा या ठिकाणी डोकं गरगरतंय. अशा पद्धतीने लिस्ट आपण पाहतोय. परंतु नक्कीच ही कला आहे. बघा प्रत्येकाकडे कला आहे आणि या स्पर्धात्मक युगामध्ये जगत असताना ज्याच्याकडे कला आहे तो माणूस मात्र पुढे गेला. मग ती राजकारणामधली कला असेल, मग ती सामाजिक क्षेत्रामधली कला असेल, शैक्षणिक असेल, कला क्रीडा असेल, आरोग्य असेल, विविध क्षेत्रामध्ये कला आत्मसात करणं हे प्रत्येकाचं काम आहे. रोशन नाईक मैदानावरती आलेला आहे चौथी ओव्हर हाताळण्यासाठी. पुन्हा एकदा पहिलाच बॉल असेल स्ट्राईक एंडवरती साहिल आपल्या संघाला चांगल्या पद्धतीने साथ देतोय. शर्तीचे प्रयत्न मैदानावरती चालू आहेत. पहिलाच बॉलवरती आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न, छोटू मात्र सरळ गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न एका धावेवरती संतुष्ट झाले आहेत आणि आता बराच वेळानंतर बॅटिंगला आपण पाहतोय पुणे गावातून ज्याने क्रिकेटचा प्रवास सुरू केला, परंतु या वर्षी ज्याला नक्कीच मी पाहिलं क्रिकेटचं खेळत असताना, नक्कीच मी त्याचा फॅन झालोय. बॅटिंगमध्ये असलेले वर्चस्व, प्रभुत्व, गुणवत्ता, कौशल्य, धारिष्ट्य सर्व काही त्याने मात्र दाखवलेलं आहे. परंतु आता फ्लड लाईट्समध्ये खेळत असताना तेवढं सोपं नाहीये. चेंडूवरची तीक्ष्ण नजर, त्यानंतर तुमचं टायमिंग असेल, तुमचा बॉडी बॅलन्स असेल, तुमची फुटवर्क मुवमेंट असेल, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. चला गोलंदाज आपल्यासाठी फक्त 5 मिनिट शिल्लक आहेत. 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हे षटक संपूर्ण मात्र 5वं षटक पूर्ण करायचं आहे, चालू करायचं आहे. आहा, पहिलाच बॉल फेस करत असताना इथे मात्र प्रतीक बीट झालेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे ॲक्शनसाठी का? येस, ॲक्शनसाठी या ठिकाणी मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया गोलंदाजी ॲक्शनवरती आता इथे ऑब्जेक्शन घेतलंय. त्यामुळे आता ही गोलंदाजीवरती नक्कीच पाहिलं जाईल की इथे कशा पद्धतीने हायम ॲक्शन आहे की कुठेतरी हात बेंड होतोय याची पडताळणी. नो बॉल पंचांनी इथे मात्र दिलेला आहे. वादग्रस्त शैली म्हणून पंचांनी मात्र गोलंदाजाला इथे नक्कीच आता हा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करू शकत नाही याची नोंद घ्यायची आहे. हा नियम आता काय आहे की नो. येस प्रितेश. एक मिनिट थोडंसं वेट करा आपण. या ठिकाणी नक्कीच थोडंसं डिस्कशन चालू आहे की अशा वेळेला नक्की काय डिसिजन आहे. बघा मॅनेजमेंटच्या वतीनं जो मेसेज आलेला आहे तो मी फॉरवर्ड करतोय. कोणताही गोलंदाज अशा पद्धतीने सापडला तर मित्रांनो त्याला पेनल्टी कोणत्याही प्रकारची नाही आहे. फक्त तो संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाही. नो बॉलची 1 रन नक्कीच मिळणार आहे, परंतु कोणत्याही प्रकारची पेनल्टी नाही आहे. पण या स्पर्धेमध्ये त्याला पूर्णपणे कुठल्याही मॅचमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. तर फ्री हिट असणार आहे याची नोंद मात्र या ठिकाणी फलंदाजाने घ्यायची आहे.
निशिकांत निशिकांत आलेला आहे नवीन गोलंदाज या ठिकाणी. आता पाहूया ती ओव्हर कंप्लीट करण्यासाठी, कारण रोशन नाईकला याला मात्र या ठिकाणी ॲक्शन प्रॉपर नव्हते, त्यामुळे त्याला इथे बाद केलेला आहे. आणि तो नवीन गोलंदाज तीच ओव्हर कंप्लीट करण्यासाठी आला, तो म्हणजे निशिकांत. निशिकांत म्हटलं की टेनिस क्रिकेट बरोबर लेदर क्रिकेटमध्ये नक्कीच या ठिकाणी अर्थातच त्याचा अनुभव आहे. आणि आज पाहूया टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असताना आता ही ओव्हर कंप्लीट करण्यासाठी आलेला आहे. पुन्हा एकदा प्रतीक, षटकातील पुढील बॉल, फ्री हिटचा बॉल. आहा, प्रचंड वेग, परंतु टप्पा पडला, तदनंतर चेंडू मात्र खालीच राहिला. फलंदाज थोडासा आश्चर्यचकित झाला, त्याला वाटलं की टप्पा पडला की चेंडू बॅटवरती येईल, पण तो कधी कधी अशा अनपेक्षित गोष्ट आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. कधी टप्पा पडला तर चेंडू मात्र बाउन्स होतो, कधी टप्पा पडला तर खालीच राहतो. त्यामुळे अशा पद्धती किस्से नेहमीच घडत असतात. पुन्हा खोला टप्प्याचा बॉल, तितका चांगला फटका, डिग आउट केलं, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगानं आला, तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. एकी धावेने संघ पुढे सरकतोय. 36 धावा धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. चौथ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ निशिकांत आले. निशिकांतने मात्र चांगला कमबॅक केलाय. निलेशने सुद्धा सुरुवात चांगली केली होती, परंतु शैली खराब होती, त्याचमुळे त्याची ओव्हर कंप्लीट करण्यासाठी निशिकांत आला. निशिकांतने आता मात्र इथे गोलंदाजीमध्ये असलेलं वर्चस्व नक्कीच प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. स्ट्राईक एंडवरती एक सेट फलंदाज, ज्या फलंदाजानं श्रावणी स्पोर्ट चौल या संघाला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे, चांगलं सहकार्य केलंय. आहा, इथे मात्र खोला टप्प्याचा बॉल, त्याला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खून काढलंय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल गेला, जोपर्यंत फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा 38 धावा, 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चांगली गोलंदाजी करत आहेत. मोठे फटके मारण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलेलं आहे, परंतु आता काही चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे श्रावणी स्पोर्ट चौल संघाला इथे जिंकायचं असेल तर कमीत कमी 60 ते 70 धावा इथे पूर्णपणे कराव्या लागतील, तरच एक चांगलं टार्गेट असेल. प्रतिस्पर्धी संघामध्ये सुद्धा चांगले चांगले फलंदाज आहेत. चांगला बॉल आहे, पुन्हा एकदा खोला टप्प्याचा बॉल. प्रत्येक बॉल आपण पाहतो या ठिकाणी फुल लेन्थचा टाकला जातोय. फलंदाजाला कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी ही निशिकांतच्या वतीनं पाहायला मिळत नाहीये. आतापर्यंत चांगलं षटक त्याने हाताळलंय. 5 बॉल्स कंप्लीट झालेत आणि धावसंख्या धावफलकावरती 39 या घरामध्ये पोहोचले. शेवटचा बॉल असलेल्या चौथ्या षटकातील प्रतीक प्रयत्न करतोय, परंतु प्रतीकची बॅट मात्र संत आहे. फ्लड लाईट्स मध्ये खेळत असताना थोडासा अंदाज घेणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू किती वेळाने बॅटवरती येतोय, थोडासा स्लो येतोय, फास्ट येतोय, हे सुद्धा पाहणं योग्य आहे. आहा, इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. एक धाव एक्स्ट्रा अतिरिक्त ऍड होईल. 40 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. चौथ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर अंतिम बॉल आहे आणि अंतिम बॉल टाकत असताना एक बॉल त्याने एक्स्ट्रा फेकलाय. पुन्हा एकदा शेवटला बॉल असेल प्रत्येक स्ट्राईक एंडवरती. आहा, वेग आहे, परंतु इथे मात्र चौथ्या ओव्हरचा खेळ मात्र मैदानावरती समाप्त झालेला आहे. 4 ओव्हर्समध्ये बॅटिंग करत असताना श्रावणी स्पोर्ट चौल सन्मान्य निलेश नाईक यांचा संघ आपण पाहतोय. इथे 40 धावा पूर्ण केलेल्या आहेत. बघा, 18 मिनिट्स आणि 43 सेकंद झालेले आहेत. 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 5वी ओव्हर कोणत्याही परिस्थितीमध्ये चालू करायची आहे, अन्यथा तुम्हाला एक प्लेयर, एक खेळाडू तुम्हाला या ठिकाणी 30 सेकंदच्या आतमध्ये घ्यावा लागेल. नवीन आपण गोलंदाज पाहतोय जयेंद्र राऊळ, हा मात्र मैदानावरती आलेला आहे. जयेंद्र म्हटलं की 40+ हा खेळाडू, कित्येक वर्ष मी सुद्धा त्याची गोलंदाजी पाहिलेली आहे. किंबहुना कित्येक स्पर्धेमध्ये ज्याने बेरसे गावासाठी त्याने नंबर जिंकून दिलेले आहेत. आज पाहूया त्याची सुद्धा या ठिकाणी परीक्षा असणार आहे, कारण समोर एक सेट फलंदाज आहे, तो म्हणजे साहिल. साहिलला रोखणं तेवढं सोपं नाहीये, पण ती क्षमता नक्कीच जयेंद्रकडे आहे. पहिलाच बॉल, टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला, इथे मात्र साहिलला बीट केलंय. पहिलाच बॉल डॉट आलाय. 5 बॉल अजून शिल्लक आहेत. स्लॉग ओव्हर. आता या तोडफोडीच्या षटकामध्ये काय होणार? आहा, इथे मात्र बॅटची एज लागली आहे. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या बॉलवरती फलंदाज साहिल बॅक टू दी पवेलियन.
प्रत्येक नवीन फलंदाज आता मैदानावरती प्रस्थान करत आहे. धावफलक या ठिकाणी स्थिर आहे 40 या धावसंख्येवरती. जयेंद्र राऊळ याने सुद्धा प्रभावी केलेलं आहे, कारण स्लॉग ओव्हर आहे. या हाणामारीच्या षटकामध्ये पहिलेच 2 बॉल त्याने खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत. कित्येक वर्ष ज्याने गोलंदाजी केलेली आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. अनुभव फार महत्त्वाचा असतो हे नेहमीच तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आज पाहूया जयेंद्र तो अनुभव यूज करत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना आतापर्यंत रोखून ठेवलेला आहे. 4 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. तिसऱ्या बॉलवरती प्रतीक सारखा एक चांगला फलंदाज मात्र आलाय. पाहूया प्रतीक आपल्या संघासाठी कशा पद्धतीने ते फलंदाजी करेल. चांगला बॉल आणि ते मात्र बॅटची हलकीशी कडा घेतली आहे आणि मात्र प्रतीक डक आउट स्वरूपात तंबूमध्ये परत. हॅट्रिक या स्पर्धेमधील घेणार का? या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक जयेंद्रच्या नावावरती होणार का? हे देखील पाहणे योग्य असणार. हॅट्रिकचा बॉल फलंदाज स्ट्राईकिंगवरती आलाय चिन्मय. हॅट्रिकचा बॉल असेल पुन्हा एकदा जयेंद्र. आहा चांगला बॉल आहे, परंतु इथे मात्र नक्कीच आपली विकेट सॅक्रिफाईस करत असताना मात्र एक धाव इथे दिलेली आहे. चेंडू गॅदर्ड करायचा होता, स्टंपला लावायचा होता, परंतु इथे मात्र नक्कीच 22 स्वरूपात एक सिंगल धाव मात्र पाहायला मिळते आहे. एक धावेने पुन्हा एकदा संघ पुढे जातोय. 41 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटचे 2 बॉल्स अजून देखील शिल्लक असतील. चांगल्या पद्धतीने इथे कमबॅक केलंय. सुरुवात सुद्धा तेवढी चांगली झाली नव्हती. मध्यांतर खूप चांगलं होतं, परंतु आता शेवट तितकासा चांगला राहिला नाहीये श्रावणी स्पोर्ट चौल या संघासाठी. शेवटचे 2 बॉल्स जयेंद्रची काय गोलंदाजी. पहिलेच 3 बॉल डॉट टाकले होते. चौथ्या बॉलवरती 22 स्वरूपात एक धाव दिली आहे. आता येणारे 2 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. फुल टॉस बॉल. इथे मात्र नो चेंडूचा इशारा तर दिलेला आहे आणि या बॉलवरती नक्कीच मात्र एक सिंगल धाव भेटणार आहे. बीमर स्वरूपाचा बॉल. खरं तर या बॉलवरती फलंदाजानं तुटून पडायचं होतं, परंतु त्याला काही करता आलं नाहीये. हा चेंडू मात्र स्वस्तात त्याने दिलेला आहे. एकच सिंगल धाव. आता फ्री हिटचा बॉल असेल. धावसंख्या 42 या आकड्यावरती पोहोचलंय. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सन्मान्य निलेश नाईक यांचा संघ श्रावणी स्पोर्ट शोवून. शेवटचे 2 बॉल्स. फ्री हिटचा बॉल असेल पुन्हा एकदा जयेंद्र. ऑन साइडला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक लॉंग ऑन तैनात केलं, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग, तसेच शॉर्ट फाईन लेग हे ऑन साइडला आहे. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक फ्लाइंग स्लिप, त्यानंतर एक बॅकअप पॉइंट. आहा यॉर्कर बॉल खूप चांगल्या पद्धतीने त्याने टाकण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न जोपर्यंत थ्रो करणार तेवपर्यंत एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलेलं आहे. 2 धावेच्या साह्यानं 44 धावा धावफलकावरती आहेत. आता अंतिम बॉल, शेवटला बॉल. स्ट्रगल, संघर्ष या इनिंग मध्ये बरेच काही पाहायला मिळालं. येस, क्षमा असावी. या ठिकाणी एक धाव त्याने शॉट काढलेली आहे, त्यामुळे इथे एकच धाव फक्त कन्सिडर होणार आहे. 43. चांगला बॉल, तितका चांगला फटका शेवटल्या बॉलवरती का होईना, परंतु मात्र आला एक मोठा हिट. चेंडू सीमा पार, षटकार.
श्रावणी स्पोर्ट चौल आणि त्यांच्या अगेन्स्ट सिया वॉरियर देवघर या दोन संघादरम्यानचा हा सामना. स्ट्राइक एंड वरती सचिन घरत, अंपायर सेट, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू प्रमोद याचा, पहिला चेंडू मिस टाइम, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलाय, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लग मध्ये, टीपलाय शानदार झेल. फलंदाज सचिन घरत याला जावं लागेल तंबूत परत. पण इथे मात्र आपण पाहतोय थोडासा वेगात आला होता, बॅटची थिकेज लागली आणि त्यानंतर प्रतीक नाईक याने टिपलेला शानदार झेल. पहिल्या चेंडूवरती मात्र एक स्पेक्टॅक्युलर कॅच पाहायला मिळाला. प्रतीक नाईक या खेळाडूच्या माध्यमातून नवीन खेळाडू मैदानावरती एंटर्ड करतोय सागर उळे. सामना कमालीचा होणार, सामना जबरदस्त होणार यात कोणतीही शंका नाहीये. सागर उळे आता बॅटिंग करण्यासाठी आलाय वन डाऊन पोझिशनला. तो पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. वॉल बिगन इज हाफ डन म्हटलं जातं, ती वेल बिगन आपण पाहतोय. गोलंदाजी करणारा संघ श्रावणी स्पोर्ट चौल संघासाठी पाहायला मिळतंय. प्रमोद राऊत याला आपण पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना अत्यंत अफलातून मारा. पहिल्या चेंडूवरती विकेट आले. कॉन्फिडन्स लेवल मात्र निश्चितपणे प्रमोद याची वाढली असेल. ज्यावेळी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळते ना त्यावेळी गोलंदाजाला एक आत्मविश्वास मिळतो. पाहूया आता सागर उळे मैदानावर कशी गोलंदाजी करेल. ओहो, लाऊड अपेल, लाऊड अपेल. पंचांकडून मात्र कोणताही इशारा येत नाहीये. ओके, गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय, किंबहुना तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. गोलंदाजाची शैली योग्य आहे का हे आता मात्र चेक केलं जाईल आणि पाहूया तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून कोणता निर्णय आता येईल. आणि इट्स अ इलिगल डिलिव्हरी. गोलंदाजाच्या शैलीवरती पंचांनी आक्षेप घेतलाय, त्यामुळे प्रमोद राऊत याला संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आता गोलंदाजी करता येणार नाही.
मनीष माने आता मात्र गोलंदाजी खेळण्यासाठी पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि पहिली धाव मात्र धाव फलकावरती नोंदवली गेले. गोलंदाजी करणारा संघ म्हणून आपण पाहतोय मनीष माने पाहायला मिळतो या षटकामध्ये. समोर फलंदाज आहे सागर उळे आणि त्याच्या साथीला संतोष मात्रे अशी जोडी पाहायला मिळते. शास्त्रज्ञ समाज प्रीमियर लीगचा थरार मैदानावरती. फ्री हिट ऑन. मनीष माने गोलंदाजीला आला. यावेळी चेंडू उंच हवेत, झेल होईल का? तर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय सीमा रेषे. चौल संघ आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर विकेट त्यांनी जरूर प्राप्त केली, पण त्यानंतर सगळ्या गोष्टी त्यांच्या विरोधात घडल्यात. सागर उळेने सुद्धा आपल्या आल्याची अनुभूती दिली. पहिल्या चेंडूवरती त्याने ठोकलाय जबरदस्त असा षटकार. धाव फलकावरती 7 धावा. षटक क्रमांक पहिला चालू असताना मनीष मानेच्या विरोधात मोठा फटका पाहिला. ओहो, यावेळी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला आहे क्षेत्ररक्षक. सिंगल मिळेल. सिंगलची धाव फलकावरती एका धावेची ऍड होते. धाव संख्या मात्र आता 8च्या घरात. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 8 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. मनीष माने श्रावणी स्पोर्ट चौल या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय. राईट ओव्हर द विकेटने मनीष मात्र आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटक निश्चितपणे दोन्ही संघांसाठी फार महत्वाचं आहे, किंबहुना दोन्ही संघांच्या दृष्टीने फार इम्पॉर्टंट असणार आहे. चला मॅच फास्ट घ्यायची आहे. श्रावणी स्पोर्ट चौल संघ. मनीष माने याचा पुढील चेंडू. ओहो, इट्स अ क्लास. आपल्या गोलंदाजीचा दर्जा, आपल्या गोलंदाजीचा क्लास मनीष माने मैदानावर दाखवून देतोय. या पद्धतीच्या गोलंदाजीसाठी मनीष माने ओळखला जातो. मल्याण गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू नेहमी चमकदार कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. अचूकता ही मनीष माने याची नेहमी ओळख राहिले. त्याच्या अगेन्स्ट मात्र संतोष पाहायला मिळते. संतोषकडे सुद्धा चांगली बॅटिंग करण्याची पोटेन्शियल आहे. ओहो, यावेळी आडवा बॅटने संतोषने लगावलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषे बाहेर. संतोषच्या बॅट मधनं आलाय विहंगम वजनदार वैशिष्ट्यपूर्ण चौकार. वंटिगो या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाज मनीष माने. ओहो, पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी त्याच पद्धतीचा चेंडू, त्याच पद्धतीचा फटका. लॉंग चेस होतं क्षेत्ररक्षकासाठी. सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये केले आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आले. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर मात्र 14 धावा. चांगल्या पद्धतीची धावगती पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने पहिल्या षटकात धावा आल्यात. सचिन करत अगदी पहिल्या चेंडूवरती बाद झाला, पण त्यानंतर सागर उळे असेल किंवा संतोष मात्रे असेल आणि चांगली बॅटिंग केले. एस फॅक्टर खऱ्या अर्थानं सिया वॉरियर देवगड संघासाठी फार महत्वाचा पाहायला मिळतोय, किंबहुना इफेक्टिव्ह ठरत असताना पाहायला मिळते. चांगले फलंदाजी होत असताना षटक क्रमांक दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाज येतोय केतन ठाकूर. केतन ठाकूर षटक क्रमांक दुसरा घेऊन सज्ज होतो आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या षटकात तब्बल 14 धावा आल्यात. षटक क्रमांक दुसरा. केतनला आता कमबॅक करावा लागेल, कारण आपण पाहतोय सिया वॉरियर देवगड संघ पहिल्या षटकामध्ये एक हाती वर्चस्व राखत असताना पाहायला मिळालंय.
बघा टाइम खूप आपण घेत आहे. ओव्हर नंबर सेकंड ओव्हरला होतोय प्रारंभ. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज केतन ठाकूर सज्ज. ओहो, पहिल्या चेंडूवर अलॉंग द कार्पेट समोरच्या दिशेने लगावलेला हा नेत्रदीपक फटका. ऑनड्राईचा उत्तम शॉट पाहायला मिळाला. 15 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे, दुसरं चालू आहे. चांगल्या पद्धतीने धावांचा पाठलाग केला जातोय विजयासाठी. 25 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. 23 धावांची आवश्यकता आहे. 23 चेंडू 35 धावा असं इक्वेशन मात्र मैदानावरती पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल केतन ठाकूर याचा. 23 चेंडू 35 धावा. सामन्यामध्ये आपण रंगत पाहतोय, सामन्यामध्ये रोमांचकता. हा चेंडू मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. बॅट्समनला मात्र पूर्णतः बीट करणारा चेंडू. केतनला जर आपण पाहिलं तर राऊंड ऑफ ऍक्शनने तो गोलंदाजी करतोय, त्यामुळे केतनचे ऍक्शन जज करणं बॅट्समनसाठी एक वेगळं चॅलेंज आहे. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये तो गोलंदाजीला आला आणि पहिल्या षटकाची उणीव आणि कसर तो मात्र या षटकामध्ये पूर्णतः भरून काढतोय. आता मात्र 22 चेंडू विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पण केतन ठाकूरचं कौतुक करावं लागेल. त्याने मात्र लास्ट मोमेंटला पाहिलं, संतोषने बॅटची ग्रिप चेंज केले, त्यानंतर मात्र वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय सलगचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. डॉट चेंडूवरनं गोलंदाजी करणारा संघ श्रावणी स्पोर्ट चौल संघासाठी फार महत्वाचा आहे आणि तेच मैदानावरती घडत असताना यावेळी मात्र आपल्या स्वतःला पोझिशन मध्ये आणलंय आणि संतोष याने लगावलाय अप्रतिम फटका. चेंडू स्क्वेअर लग सीमा रेषेबाहेर. संतोषच्या बॅटमधनं सुरेख सुंदर सौंदर्यपूर्ण सणसणीत चौकार. थोडासा मोका मिळाला होता, संधी मिळाली होती. संतोष थोडासा क्रॉस गेला आणि त्याने मात्र जिथे क्षेत्ररक्षक नव्हता तिथे चेंडू खेळला आणि 4 धावा प्राप्त केल्यात. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय मैदानावरती. संतोष मात्र जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय, तुफानी अंदाजामध्ये संतोष मात्र आपले इनिंग खेळत असताना. ओ यावेळी ओव्हर पिच चेंडू वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट त्याला टिपला गेलाय, शानदार झेल दर्शन पोवाळकर याच्या माध्यमातून आणि संतोष मात्र जाईल बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 2 डाऊन. नवीन खेळाडू मैदानावरती आता एंटर्ड होतोय. संतोष दक्षिकर बाबू, संघाचा सर्वे सर्वा नेता, तारणहार, दिशादर्शक. एक अफलातून फलंदाज म्हणून नेहमी संतोष दक्षिकर याच्याकडे पाहिलं जातं. अलिबाग तालुक्यातील एक अव्वल दर्जाचा टेक्निकली खेळाडू म्हणून ज्या बॅट्समन कडे पाहिलं जातं असा संतोष दक्षिकर आता मात्र बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती अवतरित झालाय. विजयासाठी 19 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगात आलाय. सामन्यामध्ये कमालीची रोमांचकता पाहायला मिळते. संतोष दक्षिकर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 19 चेंडू 31 धावा. काय घडेल मैदानावरती. ओहो, संतोष साठी काहीतरी वेगळं करण्याचा प्लॅन आणि चेंडू मात्र अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी कळवलंय ऍज पर लॉ नंबर 22 इट्स अ वाईट. स्कोर मूव्स ऑन 20. 20 धावा फलकावरती पाहायला मिळतात.
केतन ठाकूरचा षटकातील नेक्स्ट चेंडू, शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. ओहो, यावेळी पुन्हा एकदा अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा वाईट चेंडू, जिथे प्रत्येक धाव आणि धाव महत्वाची आहे, मौल्यवान आहे, तिथे मात्र बॅक टू बॅक दोन चेंडू अवांतर टाकलेत, एक्स्ट्रा टाकलेत आणि त्याचमुळे आता समीकरण 19 चेंडू 29 धावा असं बनलंय. एक्स्ट्रा चेंडूवरती कंट्रोल ठेवावा लागेल. आता मात्र डॅमेज कंट्रोल करावं लागेल तर गोलंदाज केतन ठाकूर याला. 19 चेंडू 29 धावा. सामना रंगतदार स्थितीत, सामना दोलायमान अवस्थेत. ओहो, ऑल फुल टॉस, फटका चांगला लगावलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तो फील्ड करेल तोपर्यंत एक धाव इझिली कंप्लीट केलं. स्ट्राईक रोटेट झाले. सिंगल निशी धाव फलकावरती 22 धावा दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर. आणि आता मात्र येणाऱ्या 18 चेंडू मध्ये विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. दोन्ही संघ आपण पाहतोय आपले दावे प्रतिदावे करत असताना चांगल्या पद्धतीचा शह देत असताना पाहायला मिळत आहेत. चला, श्रावणी स्पोर्ट चौल संघ आपण ऑलरेडी 10 मिनिटं घेतल्यात पहिल्या 2 ओव्हरसाठी. त्यामुळे तुम्हाला येणारे 2 षटकं ही 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला एक खेळाडू शेवटच्या षटकामध्ये सर्कलमध्ये आणावा लागेल. षटक क्रमांक 3, गोलंदाजी करण्यासाठी दर्शन पोवाळकर, दर्शन पोईलकर. सामना रंगतदार स्थितीमध्ये. 18 चेंडू 28 धावा. दर्शनाला गोलंदाजीला समोर संतोष दक्षिकर बाबू. पहिला चेंडू लाऊड अपील. सिंग, आहो, पंचांचा बोटा कशाकडे आणि दर्शना टिपलाय महत्वाचा मोहरा. मोठा मासा गळायला लागलाय. संतोष दक्षिकर बाबू बॅक टू द पवेलियन. सामन्यामध्ये रंगतता निर्माण झाले. नवीन बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय आदित्य पाटील, मान फ्रॉम अगर सुरे, सिया वॉरियर देवघर संघाकडून आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी आलाय. 17 चेंडू 28 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये. दर्शनने काय सुरुवात केली, आल्या आल्या बाबू दक्षिकर सारखी मोठी शिकार केले. खऱ्या अर्थानं सामना मात्र आपण पाहतोय अगदी इंटरेस्टिंग होत असताना. एका बाजूला श्रावणी स्पोर्ट शौल संघ आहे तर दुसऱ्या बाजूला सिया वॉरियर देवघर संघ. पहा, दोन्ही संघाचे कर्णधार एकाच गावामधून येत आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना आपल्यामध्ये असलेले कच्चे दुवे, पक्के दुवे, पॉझिटिव्ह पॉइंट असतील, निगेटिव्ह पॉइंट असतील, चांगल्यापैकी ठाऊक आहेत. आणि त्याचमुळे मैदानावरती आता मात्र क्रिकेटचं घनघोर युद्ध पाहायला मिळत आहे. दर्शन पोवालकरला आपण पाहतोय ज्याच्याकडे चांगल्या दर्जाची गोलंदाजी करण्याची कॅपॅसिटी आहे, तो गोलंदाजी करतोय. पण नवीन आलेला फलंदाज आदित्य पाटील कशी बॅटिंग करेल. नेक्स्ट बॉल. खूप जास्त वेळ झालाय, 12 मिनिटं झालेली आहेत श्रावणी स्पोर्ट चौल. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय बॅट्समन पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात गोलंदाजाने चेंडू केला अवांतर.
आता 17 चेंडू 27 धावा. दोन्हीही संघ आपण पाहतोय विजयासाठी प्रयत्न करत असताना, पूर्णपणे एफर्ट्स लावत असताना 100% कमिटमेंट दोन्हीही संघांकडून पाहायला मिळते. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा अवांतर, एका मागोमाग एक अवांतर चेंडू येत आहेत. दर्शन पोवलकरने सुरुवात चांगली केली होती, पण त्यानंतर अचानकपणे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर येणारी ट्रेन जशी दुसऱ्या प्लॅटफॉर्म क्रमांकावर गेल्यावरचे चित्र घडताना तसंच काहीच चित्र मैदानावरती पाहायला मिळते दर्शनच्या माध्यमातून. ओहो, चांगला चेंडू आहे, फटका चांगला लगावलाय. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळेल. सिंगल नशी धाव फलकावरती एका धावेची ऍडिशन होते, एका धावेची भर पडते. 25 धावा. षटक क्रमांक तिसरं चालू असताना 25 धावा. सामना मात्र आपण पाहतोय कमालीचा रंगतदार होत असताना जबरदस्त बॅटल मात्र या दोन्हीही संघांदरम्यान पाहायला मिळते. एक फायटिंग टोटल उभं केलं होतं श्रावणी स्पोर्ट चौल संघाने, आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल खेळत असताना सिया वॉरियर्स देवघर संघाने सुद्धा आतापर्यंत चांगला फाईट बॅक केलाय. दोन्हीही संघ आपण पाहतोय मैदानावरती आपला पूर्णपणे दमखम लावतायत. 16 चेंडू 25 धावा. नेक्स्ट बॉल. ओहो, सुंदर गोलंदाजी, सेन्सिबल क्रिकेट. सागर उळेला आपण पाहतोय कोणतीही रिस्क तो पत्करत नाहीये. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, अशा पद्धतीची बॅटिंग तो मात्र मैदानावर करत असताना षटक क्रमांक तिसरं दर्शनला कौतुक करावं लागेल. दर्शनने या षटकामध्ये बऱ्यापैकी कंट्रोल मिळवलाय. धावा अजिबात खर्च करत नाहीये, फक्त आणि फक्त डबल सिंगलच्या रूपात धावा दर्शनने खर्च केल्यात. आदित्य पाटील आता बॅटिंग करण्यासाठी थोडा क्रॉस स्टॅन्सने. ओहो, प्रचंड वेग पाहायला मिळाला. गोलंदाजाचा टिचून मारा, कोणतीही मोकळी दिल्ली जात नाहीये. एकदा स्पोर्ट्समनशिपचं कौतुक करूया. आदित्य पाटील स्वतःहून क्रीज सोडून मैदानावरतून बाहेर गेलेला आहे. ही असते खरी खेळाडू वृत्ती. नवीन बॅट्समन आता बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती आलाय, आदित्य गरत. खऱ्या अर्थानं श्रावणी स्पोर्ट्स चेऊल संघासाठी ज्याने गाव टू गाव क्रिकेट फॉर्मॅट मध्ये नेहमी चांगला क्रिकेट खेळलाय, तोच खेळाडू आता त्यांच्याच विरोधात पाहायला मिळतोय. ही खऱ्या अर्थानं प्रीमियर लीग या फॉर्मॅटची मजा असते. मैदानावरती आपण पाहतोय सामना चांगला रंगलाय. दोन्हीही संघ चांगल्या पद्धतीने प्रतिकार करत असताना दर्शन पोवलकरचा पुढील चेंडू. ओहो, आल्या आल्या आदित्यने लगवला मोठा फटका. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक प्रतीक नाईक टिपलाय शानदार झेल. आदित्य गरत गोल्डन डेक वरती माघारी परत. 1 मोर विकेट डाऊन. मला मिळतोय चांगल्या दर्जाची गोलंदाजी दर्शन पोईलकर याने मात्र करून दाखवले. दर्शन याचा नेक्स्ट बॉल. ओहो, चांगला कव्हर ड्राईव्ह लगावलाय. कव्हर श्रीधरला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल्स मिळेल. सिंगल नशी धाव फलकावरती आपण पाहतोय एका धावेची भर पडते. षटक क्रमांक तिसराले संपुष्टात. धाव फलकावरती 27 धावा, पण विजयासाठी 12 चेंडू आणि 23 धावा असं इक्वेशन. चला 16 मिनिटं संपुष्टात आलेली आहेत. श्रावणी स्पोर्ट्स चौल 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक होतोय.
मिनिटामध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे. दर्शन पोवालकर याची बहरदार गोलंदाजी, त्याने फलंदाजाला अजिबात मोकळीक दिली नाही. 5 धावा खर्च केल्या आणि 3 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवलाय. गेम चेंजर ओव्हर पाहायला मिळाली दर्शन पोईलकर याच्या माध्यमातून. षटक क्रमांक 14 गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र केतन ठाकूर आलाय. पाहूया 12 चेंडू 23 धावा, कोणता संघ या सामन्यामध्ये जिंकणार? घमासान युद्ध रंगले श्रावणी स्पोर्ट्स चौल आणि सिया वॉरियर देवगर या दोन्ही संघादरम्यान. केतन ठाकूरने या आधीच्या षटकात अप्रतिम मारा केला होता. तुच्छ दर्जाची गोलंदाजी केली होती. अचूक टप्प्यावरची नियंत्रितपूर्ण गोलंदाजी ही केतन ठाकूर याची ओळख आहे आणि तोच केतन ठाकूरला आपण पाहतो अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना. रोशन नाईक बॅटिंग करतोय, त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय लॅग स्टिकच्या बाहेर. गोलंदाजाने आपला कंट्रोल पूर्णपणे गमावला आणि पहिला चेंडू कमकुवत स्वरूपाचा. पंचांनी कळवलं की चेंडू अवांतर आहे. 12 चेंडू 22 धावा. सामना आता क्रुशल मोडला आलाय. निर्णायक अवस्थेमध्ये हा सामना मात्र पाहायला मिळतोय. अगदी अतिशय अतिटटीच्या वळणावरती हा सामना पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी, चांगल्या पद्धतीने टाकलेला हा चेंडू, अचूक टप्पा, वेगाचा तडाखा. फलंदाजाला चेंडूचा सुगावाही लागला नाही. काय गोलंदाजी चालू आहे. फलंदाजाला निरुत्तर करणारी धारदार गोलंदाजी मात्र मैदानावरती पाहायला मिळते. यावेळी मात्र आपण पाहतोय काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. ही वेळ एक्सपेरिमेंट करण्याची नाहीये, ही वेळ प्रयोग करण्याची नक्कीच नाहीये. पण केतन ठाकूर याला मात्र आता चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करून दाखवायला लागेल. मैदानावरती आपण पाहतोय 11 चेंडू आणि 21 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. या सामन्यामध्ये बराचसा वेळ वाया गेलेला आहे. श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ आपण टाइम कडे लक्ष द्यायचं आहे. तब्बल 18 मिनिटं संपूर्ण झालेली आहेत. यावेळी मिस टाइम कॅच होईल का? क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि त्याने मात्र अगदी साधा सोपा लॉलीपॉप कॅच ड्रॉप केलाय. झेल होणं फार महत्वाचं होतं. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं, पण इथे मात्र आपण पाहतो अतिशय खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण. 10 चेंडू 20 धावा. कोणता संघ या मॅच मध्ये विजय प्राप्त करणार? नेक्स्ट बॉल. ओहो, व्हाट अ सुपर बॉलिंग बाय केतन ठाकूर. आणि इथे मात्र आणखीन एक खेळाडू गारत. एका मागोमाग एक विकेट पडल्यात. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोलॅप्स झालाय सिया वॉरियर्स देवघर संघ. गोलंदाजांकडनं जबरदस्त मारा पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू या दरम्यान मैदानावरती अवतरित होतोय. निशिकांत मात्रे बॅटिंग करण्यासाठी. ओहो, यावेळी निशिकांतच्या बॅट मधनं लो फुलटा चेंडूवरती खवट पाहायला मिळतोय. सिंगल आले. आता मात्र सिया वॉरियर देवघर संघाला अटॅकिंग वृत्ती दाखवावी लागेल, आक्रमक वृत्ती दाखवावी लागेल. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. तो अटॅक मैदानावरती दाखवणं फार महत्वाचं आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नुसत्या हातावरती रेषा असून चालत नाही, त्यासाठी मनगडात ताकद असावी लागते. ही मनगडातील ताकद सिया वॉरियर देवघर संघाला आता मात्र दाखवावी लागेल. ओ, फटका चांगला आलाय. समोरच्या दिशेने लगावलेला डाऊन द ग्राउंड शॉट, लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक. टिपलाय शानदार कॅच. आणखीन एक खेळाडू बॅक टू द पवेलियन. 1 मोर विकेट डाऊन.
आता प्रयत्न करावे लागतील सिया वॉरियर देवगर संघाला. ते म्हणतात ना, न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर नशीब सुद्धा हरत. प्रयत्न फार महत्वाचे आहेत. हे प्रयत्न आता मात्र सिया वॉरियर देवगर संघाला मैदानावरती करावेच लागतील. सामना फसलाय. 7 चेंडू विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर स्मिथ मात्र बॅटिंग करण्यासाठी आलाय. ओहो, स्मिथने आल्या आल्या मोठा हिट खेळलाय. प्रमोद राऊत आहे कव्हर्सला. त्याने टिपलाय शानदार झेल. फलंदाज स्मिथ जाईल बॅक टू द पवेलियन. विकेट पडल्यात. आठ विकेट पडल्यात आणि आता मात्र स्ट्राईक एंडवर असलेला बॅट्समन यश मात्रेवरती फार मोठी जबाबदारी. मैदानावर नुसती आघाडी महत्वाची नसते, तर ती शेवटपर्यंत टिकून ठेवणं जास्त महत्वाचं असतं. कारण क्रिकेटच्या भाषेत म्हणतात ना, सुरुवात तर कोणीही करतं, पण जो शेवट गोड करतो तोच खरा सिकंदर. चला, श्रावणी स्पोर्ट्स चौल 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ आपण घेतलाय, त्यामुळे एक खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल. एक खेळाडू सर्कलमध्ये घ्यावा लागेल. 20 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत. स्ट्राईक एंड वरती निशिकांत, नॉन स्ट्राईक एंड वरती यश. अंतिम षटकात सामना गेलाय. अंतिम षटकामध्ये विजयाचा गुलाल कोणता संघ उधळणार? सिया वॉरियर्स देवगर की श्रावणी स्पोर्ट्स चौल? प्रमोद राऊत की संतोष दक्षिकर? सचिन राहुल की निलेश नाईक? पहिला चेंडूवर यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. ट्रिपल उद्ध्वस्त. आणखीन एक खेळाडू धाराशायी पडत असताना आयुष्यात सर्व काही हरलात तरी चालेल, पण हिम्मत कधीच हारू नका. कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. ही हिम्मत दाखवावी लागेल सिया वॉरियर्स देवगर संघाला. चांगल्या सुरुवातीनंतर हा संघ मात्र आपण पाहतोय पूर्णपणे डगमगलेला पाहायला मिळतोय. इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. जयेंद्र काही चमत्कार करेल का? जयेंद्र मैदानावर बॅटिंग साठी आल्यानंतर काही करिश्मा करेल का? फक्त आणि फक्त करिश्मा वाचू शकेल सिया वॉरियर्स देवगर संघाला. आणखीन एक खेळाडू त्रिफळाची स्वरूपात बाद आणि आपण पाहतोय ऑल आउट झालेला आहे सिया वॉरियर देवगर संघाचा. आणि श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाने हा सामना जिंकलाय. प्रतीक नाईक याने सलगच्या 2 चेंडूवर टिपले 2 विकेट्स.